नमस्कार. नाश्त्यासाठी आज मी केले होते डोसे. त्यासाठी मी 3 पातेले रेशनचे तांदूळ घेतले आणि 1 पातेलं उडीद डाळ, एक छोटा अर्धा चमचा मेथी दाणे घेतले, स्वच्छ धुवून घेतले आणि 6 ते 7 तासासाठी भिजत ठेवायचे. त्यानंतर मिक्सरला दळले, थोडेसे जाडसर दळायचे आणि ओव्हरनाईट किंवा 7 ते 8 तासासाठी फर्मेंट करायला ठेवायचे. बघा किती छान फर्मेंट झाले आहे. आता इथं चटणीला मी खोबरं घेतलं, शेंगदाणे घेतले, लसूण, थोडीशी कोथिंबीर घेतली, आल्याचा तुकडा घेतला, जिरं आणि बारीक दळून घेतलं. मिक्सरला फोडणी घातली, वरतून तेल, जिरं, मोहरी आणि कढीपत्ता, थोडासा हिंग घातला, वरतून तडका दिला, त्याला मीठ घातलं, साखर पण घातली थोडीशी आणि कोथिंबीर घातली. आता डोसे करण्यासाठी पीठ पातळ करून घेते. पातळ जितकं पीठ राहील ना तितका पातळ डोसा कुरकुरीत होतो. थोडंसं सोडा घातला आणि थोडंसं मीठ घातलं, तव्याला तेल घातलं, थोडंसं नॉनस्टिकचा तवा होता आणि डोसा लावून घेतला सर्वत्र आणि एक साईड आणि डोस्याच्या आवाजावरूनच बघू शकता किती कुरकुरीत झाला आहे. मस्त खा, स्वस्त